पद्धतीनं आज ज्यांचं व्याख्यान आपण ऐकलं असे व्याख्याते प्राध्यापक पुष्पे सर, ज्यांचा सत्कार आपण केलं शैक्षणिक कार्याबद्दल, त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ते प्राध्यापक भामके सर, ज्युनियर कॉलेजचे प्रवेक्षक प्राध्यापक गोळेगाव सर आणि आपण सर्वजण प्राध्यापक पुष्पे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी विषयाची मांडणी केलेली आहे आणि प्रत्येक विषयाला त्यांनी स्पर्श केलेला आहे की ज्यावेळेस आपण महात्मा बसवेश्वरांचा कालावधी पाहतो की 1805 मध्ये त्याचा जन्म म्हणजे 12व्या शतकामध्ये आणि 12व्या शतकातील समाज हे अनेक संकुलामध्ये जगलेला समाज होता. मग त्यामध्ये धर्म असेल, जातीयता असेल, अस्पृश्यता असेल, म्हणजे वेगवेगळ्या अंधश्रद्धा असेल, अशा वेगवेगळ्या संकुलामध्ये तो समाज जगलेला होता आणि त्या समाजाला एक नवीन दिशा देण्याचं कार्य कोण केलेलं असेल तर जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. सांगितलं जातं एकतर प्रवाहासोबत चला आपण नेहमी सांगतो की प्रवाहासोबत राहायला पाहिजे, प्रवाहासोबत चालायला पाहिजे, पण जो प्रवाह आपल्याला योग्य वाटत नाही, जो प्रवाह आपल्याला दिशा देणारा नाही, त्या प्रवाहाच्या विरोधात काहीतरी करणं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तेवढीच शक्ती देखील आहे. कारण तेवढा आपल्याला तिची किंमत देखील आपल्याला मोजावी लागते. आणि तत्कालीन समाज, त्यावेळेचा समाज जर आपण पाहिला तर त्या समाजाच्या एकदम विरुद्ध दिशेने आपले विचार समाजाला देण्याचा कार्य कोण केलेला असेल तर महात्मा बसवेश्वरांनी केलेला. म्हणजे त्याला त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात त्रास देखील झाला. समानता, बंधुत्व, स्वातंत्र्य म्हणजे असे जे काही नैतिक मूल्य असतील ते नैतिक मूल्य त्यांनी जोपासलेले आहेत आणि त्या नैतिक मूल्यांच्या आधारे समाजाला एक नवीन दिशा देण्याचं कार्य कोण केलेलं असेल तर महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. सरांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये स्त्री स्वातंत्र्याच्या बाबतीत मत मांडलेलं आहे, त्याच पद्धतीनं जातीयतेच्या बाबतीत मत मांडलेलं आहे, धर्माच्या बाबतीत मत मांडलेलं आहे, धर्मकालाच्या बाबतीत मत मांडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक मूल्य त्यांनी स्पर्श केली आणि त्या प्रत्येक मुद्दे किंवा प्रत्येक त्या त्यांनी सांगितले जे काही मूल्य असतील खरंच ते मूल्य आजच्या काळाला गरजेचे आहे. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अशा जयंतीच्या माध्यमातून काय देणं अपेक्षित आहे किंवा जयंतीच्या माध्यमातून समाजाला काय देणं गरजेचं आहे. तर तिने एक मुद्दा सांगितलेलं होतं की यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं त्यांचे जे काही विचार असतील ते विचार खरंच पुढच्या पिढीपर्यंत देणं अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने तिने काय कैलास दासोळा या बाबतीत देखील आपण मत मांडलं. काय कैलासाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर कर्म हेच देव आहे, कर्म हेच ईश्वर आहे, कर्म हेच ब्रह्म आहे. आता यानुसार त्यांना आपण पाहिलं तर स्वतः ज्यावेळेस मी या बाबतीत अनुभवलं की खरंच मी माझ्या कार्याला महत्त्व देतो का, खरंच मी माझं जे काही कार्य असेल ते कार्य मी इमानीद्वारे करतो का, की स्वतःला कुठेतरी प्रश्न मलाच करू लागले की जे कार्य आहे, जे कार्य मी स्वीकारलेलं आहे, मग त्या कार्याच्या माध्यमातून जितकं एवढं मोठं शासनानं आम्हाला पगार देऊ लागलेला आहे, कार्य करा, आम्ही कार्य फुकट करत नाही, कार्य करा म्हणून शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला पगार दिलेली आहे, खरंच तेवढा तो पगार इतकं आम्ही कार्य करतो का, म्हणजे या ठिकाणी कुठंतरी आत्मचिंतनाचा हा विषय आहे. म्हणजे काय तुम्ही पहिला असं कर्म हेच ईश्वर आहे त्याने ज्यावेळेस 12व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं दासोच्या बाबतीत देखील सरांनी आपलं मत मांडलेलं आहे की समानतेचे वाटप, दासो म्हणजे समानता वाटप त्या बाबतीत. मात्र त्याने उदाहरण दिलं की आपल्या गरजेपुरती संपत्ती आपल्याला ठीक आहे, आपल्या गरजा पूर्ण झाल्या जे काय आपल्याकडे आहे ते समाजाला वाटप करणं हे आपलं कर्तव्य आहे, पण ते आम्ही करतो हा एक प्रश्न. आज मला माझ्या पगारीवर
मला माझं घर पाहिजे, मला माझा बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, माझी मुलं चांगल्या कॉलेजला शिकायला पाहिजे. म्हणजे मी फक्त कोणापुरता विचार केला, फक्त माझाच विचार केला. महात्मा बसवेश्वरांनी कोणाचा विचार केला? समाजाचा विचार केला. म्हणजे हे कुठंतरी स्वतःला एक आत्मपरीक्षण करण्याचे असे विचार आजच्या काळामध्ये गरजेचे आहे. त्यामुळं महात्मा बसवेश्वरांचं कार्य निश्चितच मोठं कार्य आहे. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये त्यावेळेच्या समाजाला एक दिशा देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व फक्त दिशा देण्याचं कार्य न करता त्यांनी ते प्रॅक्टिकली देखील कार्य केले. सरांनी एक उदाहरण दिलं उपनयनाच्या बाबतीत. ज्यावेळेस उपनयन संस्कार चालू होतं त्यावेळेस उपनयन संस्कार चालू असताना त्यांनी प्रश्न केला की माझ्यापेक्षा माझी मोठी ताई आहे, तिचं का उपनयन संस्कार झालं नाही? तर त्यावेळेस जे काही विधिवत पूजा करणारे जे काही लोक असतील त्या लोकांनी सांगितलं की ते आपल्याला मान्य नाही. म्हणजे ते आपल्याला मान्य नाही, मग ते पुरुषांनाच का मान्य आहे? म्हणजे तिथूनच त्यांची समानतेची भावना जागृत झाली आणि तिथूनच त्यांनी समानतेचं तत्व समाजामध्ये देण्याचं कार्य त्यांनी केलं आहे. म्हणजे प्रॅक्टिकली त्यांनी केलं. जातीभेद तोडण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. अनेक आंतरजातीय विवाह त्यांनी लावून देण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणजे जातीभेद तोडण्याचं कार्य, समानता जे मूल्य समाजाला देण्याचं कार्य, म्हणजे लोकशाहीला जे काही अपेक्षित मूल्य असतील ते मूल्य म्हणजेच महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये समाजाला देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि निश्चितच त्याचं कार्य खूप मोठं आहे. आणि त्याच्या कार्यानुसार आपण जर वागलं तर निश्चितच त्यांच्या विचाराला, त्याच पद्धतीनं त्यांच्या कार्याला अभिवादन केल्यासारखं होऊ शकेल. या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचा मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.